तर मुसळधार पाऊस बरसतो त्यातच हवामान खात्यानं पुढील 3 तास अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवलेला आहे। अनेक भागात मुसळधार पाऊस बरसेल असाही अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। राज्यभरात सध्या अनेक ठिकाणी संततधार सुरूच आहे। आपल्यासोबत सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कोळगेकर हे जोडलेले आहेत आणि गोंदियातून राकेश रामटके सुद्धा जोडलेले आहेत। सुरुवातीला सिंधुदुर्गमध्ये जाऊया। सुरेश, काय नेमकी स्थिती आहे? जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, काय नेमकी स्थिती आहे? हा निश्चितच जगदीश, बघितलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील 3 तासासाठी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलाय। सध्या ज्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत आणि समुद्र किनारी म्हणजे समुद्री भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आहेत ते वाहत आहेत। 30 ते 40 प्रतिताशी किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलाय। त्याचबरोबर सध्या बघितलं तर NDRF ची टीम आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या दाखल झालेली पाहायला मिळते। कारण पुढील 8 तारीख पर्यंत जो पावसाचा अंदाज आहे तो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो हवामान विभागाने दिलेला पाहायला मिळतो। याच पार्श्वभूमीवर जे सिंधुदुर्गचं प्रशासन असेल ते अलर्ट झालेलं आहे। किनारी जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर आज ऑरेंज अलर्ट हा जारी केल्यामुळे पुढील 3 तास हा पाऊस पडणार आहे। मात्र आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी पुढील 3 तास हे अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सुरेश, तुम्ही यावर लक्ष ठेवून राहा, तुम्ही आता जोडलेले राहा। गोंदियातून राकेश रामटेके आपल्या सोबत जोडलेले। तर राकेश, काय नेमकी स्थिती आहे गोंदियामध्ये? गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री तुफान बारिश झाली होती आणि या तुफान बारिशामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन व्यस्त झालं होतं। सखल भागामध्ये पाणी साठलं होतं। तर त्याचबरोबर अनेक ठिकाणचे नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती। अनेक ठिकाणचा संपर्क तुटलेला होता। बरोबर गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या रेल्वे पुलाखाली पाणी असल्यामुळे तो रेल्वे पूल बंद करण्यात आला होता। त्याचबरोबर आमगाव शहरामध्ये रेणुका नगरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक लोकांना मोठी हानी झाली होती आणि दुपारी पाऊस थांबल्यानंतर पूर्वपदावर परिस्थिती आली असताना 3 वाजतापासून पुन्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये तुफान मोठ्या प्रमाणात पावसाचं आगमन झालंय आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची पूर परिस्थिती येणाऱ्या काही काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील फुजेलटोरा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा त्यावेळी प्रशासनानं दिलाय आणि येणाऱ्या वेळात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। जी, मात्र राकेश, ग्रामीण भागातील काय स्थिती आहे? शेतकऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे? मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतीचे कामं थांबवण्यात आले आहेत। अनेक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतीची कामे सध्या करणं अशक्य असल्यामुळे शेतकरी आता घरी बसणं पसंत करत आहेत आणि त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता अति जास्त पावसामुळे घरी बसून असल्याचे चिन्ह आहे। तर दोनही प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।